मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनासंदर्भात हायकोर्टात सुनावणी सुरू आहे आणि यावेळेस कोर्टानं नेमकं आदेश देत असताना नेमकं काय काय म्हटलंय ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। सदावर्तेंनी ही याचिका दाखल केली होती। कोर्टानं लोकांना काढण्याचे आदेश द्यावे अशी मागणी सदावर्तेंनी केलेली आहे। तर दक्षिण मुंबईतील आंदोलकांना हटवा, जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस द्या असं कोर्टानं म्हटलंय। सरकार लोकांना काढू शकत नाही असंही सदावर्तेंनी आपल्या याचिकेत म्हटलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी, अजूनही कोर्टात आदेशाचं वाचन सुरू आहे आणि काय नेमकं कोर्ट सुनावणी करताना म्हणतं हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये असं कोर्टानं म्हटलेलं होतं। 5000पेक्षा जास्त लोक आणू नका आणि जर आणले तर ती जबाबदारी ही आयोजकांची असेल असं देखील इथं निदर्शनास आणून दिलं होतं। आणि या संपूर्ण आंदोलनात आमरण उपोषणाला परवानगी नव्हती। आंदोलन एकच दिवस त्या आंदोलनाला परवानगी मिळाली होती, हेही सरकारनं कोर्टाच्या लक्षात आणून दिलेलं आहे। तर पहिल्या दिवशी 6 नंतर मैदान जे आहे ते रिकामं करणं आवश्यक होतं असं कोर्टानं यावेळेस म्हटलेलं आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी, हायकोर्टात सुनावणी सुरू आहे आणि त्या सुनावणीतले सगळे ताजे अपडेट्स जे आहेत ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। नियमांचं उल्लंघन झाल्याची नोटीस यावेळेस जरांगेंना दिली होती, पण त्यांनी ती स्वीकारलेली नाही असंही सरकारनं म्हटलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।